पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकरची जमीन आहे। ती जमीन मूळ किंमत त्याची 1800 कोटी पर्यंत आहे, परंतु ती 300 कोटी रुपयांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने विकत घेतल्याने खळबळ उडाली आहे। खरं तर ही जागा या जागेसाठी 21 कोटी मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित होते, परंतु 500 रुपयाला फक्त 500 रुपये मुद्रांक शुल्क भरल्याने पार्थ पवार यांच्यावर टीका होत आहे। त्या जागेचे जे 276 मालक आहेत त्यातील काही जण आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून हे नेमकं प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेऊया। तुम्ही सांगा मला की ही जागा नेमकी कुणाची आहे आणि ही जागा कुणी विकली? माझं नाव सोमनाथ गायकवाड आहे। ही जागा आमच्या मालकी हक्काची आहे, महारवतनी। एकूण किती जागा? जागा 43 एकर 38 गुंठे। एक शीतल तेजवानी म्हणून एक बिल्डर आहे लेडीज, तिला आम्ही पवारकडे दिली होती की जागा सोडून देणार नाही यासाठी आम्ही त्याला लिहून दिलं होतं। तिने त्याचा गैरफायदा घेऊन त्या पार्थ पवारला ही 300 करोडला विकलेली। तुम्ही किती रुपयांना ही जागा त्या शीतल यांना विकली? आम्हाला पवारकडे दिली होती तेव्हा आम्हाला 5000, 10,000, 20,000 रुपये तिने दिले होते 2006 साली। नंतर 1 रुपया दिला नाही, ती म्हणली तुम्हाला जागा सोडून देते। आज ताकद तिने 1 रुपया न देता आम्हाला जागा दिली नाही। हे आमचे बंधू बाकीचे सांगतो। हे ही तुम्ही जी जागा आहे ती नेमकं कुणाला विकली होती? विकली नव्हती, पॉवर ऑफ अटर्नी दिली होती। या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी 2006-2007 दरम्यान देण्यात आली होती। 2006 ला जी पॉवर ऑफ अटर्नी दिली अशा स्वरूपाची होती की ही जमीन आम्ही तुम्हाला सोडून देऊ, याच्याकरता ही पॉवर ऑफ अटर्नी दिलेली होती। तर 20 वर्षानंतर त्यांचं काय आजपर्यंत कुठला रिपोर्ट नाही आला किंवा कुठल्या प्रकारचा काही त्यांचा संपर्क झालेला नाही। 20 वर्षानंतर मग त्यांनी डायरेक्ट आता आमेडिया कंपनीशी व्यवहार केला पॉवर ऑफ अटर्नीच्या थ्रू, की जे आमेडिया कंपनी जी आहे दिग्विजय सिंग पाटील, त्याचप्रमाणे जे आपले आहेत पार्थ अजित पवार, त्यांच्या ती कंपनी आहे त्यांच्या कंपनीचा जो करार केला त्यांनी। तर करार केल्यानंतर ना त्यांनी ते दस्त नोंदवला तर त्याचं अग्रीमेंट केलं, खरेदी खत केलं त्याचं। मुळात महार वतनाचं खरेदी खत कलेक्टरच्या परवानगीशिवाय होत नाही, तर झालं कसं हा पहिला मुद्दा आहे। आणि झालं तर मग शेतकऱ्यांना का विश्वासात घेतलं गेलं नाही, शेतकऱ्यांशी कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाही, तर कशा प्रकारे हे खरेदी खत करण्यात आलं? जर तुम्हाला सरकारी जमीन घ्यायची असेल, सरकारी जमीन नाही, मूळ मालकी हक्काची जमीन आहे ही, तर महारवतनाची जी जमीन आहे, महारवतनाची जमीन घेताना 50% नजराना सरकारला भरावा लागतो। 50% नजरा भरण्यात आला नाही, फक्त स्टॅम्प ड्युटी 500 रुपये भरण्यात आले। 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून कशा प्रकारे किंवा कशा पद्धतीने ही जमीन घेण्यात आली याचा खुलासा त्यांनी द्यावा ही आमची विनंती आहे। तर आमची मागणी फक्त एवढीच आहे की जो हा दस्त केलेला आहे, हा बेकायदेशीररित्या झालेला आहे, हा दस्त रद्द करण्यात यावा ही आमची मागणी आहे। आणि दस्त रद्द करून मूळ मालकांना ह्या जमीन परत देण्यात यावी ही आमची मागणी आहे। अन्यथा आम्ही उद्या या ठिकाणी 11 वाजता तीव्र आंदोलन करणार आहोत ही आमची मागणी आहे। तुम्ही यासाठी ज्या शीतल आहेत यांना सह्या दिल्या होत्या का? मग हो, त्यांच्यासोबत पॉवर ऑफ अटर्नी झाले होते 2006 ते 2007, म्हणजे आता टोटल 20 वर्ष झाले या गोष्टीला। 20 वर्षामध्ये त्यांनी जमीन सोडून आणू याच्यासाठी आम्ही त्यांना पॉवर ऑफ अटर्नी दिलेली होती, तर त्यांनी परस्पर ही विक्री केलेली आहे। म्हणजे जेव्हा ही जमीन पार्थ पवार यांना देण्यात येत होती तेव्हा तुम्हाला कोणालाही विश्वासात काही सांगितलेलं नाही कोणाला। आमच्यातले एक होते, त्यांना घेऊन गेले, त्यांची फसवणूक केली, त्यांना कुठल्या प्रकारची माहिती दिली नाही, काही सांगितलं नाही। त्यांचा अशिक्षित आणि अडाणीपणाचा फायदा घेऊन त्यांनी हा सगळा प्रकार केलेला आहे। म्हणजे एक जणाची सही घेतली पण एकूण 276 जण आहेत, 271 जण 71, आणि त्यातली फक्त एक जण आहे सहीवर हा सगळा व्यवहार केला असं तुमचं मत आहे? आमचं असं मत आहे। आणि पॉवर ऑफ अटर्नी थ्रू त्यांना ही जमीन दिलेली आहे। तुमच्या वाडवडिलांचे ना, आमचे जे वाडवडील आहेत त्यांनी पहिल्या सह्या घेतल्या। त्यांना 5,000चा कधी चेक दे, कधी 10,000चा चेक दे, कधी दिवाळी दसरा काय आला की थोडंफार नाही त्या चेक वगैरे वाटप त्यांनी केले। तर ते आता कसे आमची त्या टायमाला त्या जेवढे जे काही 271 लोक आहेत ते सगळे एकदम म्हणजे त्यांची परिस्थिती खूप वाईट होती त्या टायमाला। पण आताच्या कंडिशनला त्या टायमाला त्यांनी ना 10,000 घ्या, 5,000 आला दसरा दिवाळी की लगेच ते लोक तिथं घरी जाऊन बसायची। त्यांची किती सालची गोष्ट आहे? अंदाजे 2006 ते 2007 सालीची गोष्ट आहे। ते तिथं त्यांच्या ऑफिसला जाऊन बसायचे, अशी लाईनच लावून बसायचे। मग त्यांना मग कधी 5,000 दे, कधी 10,000 दे, होईल तुमचं काम लवकर, आम्ही ती जमीन सोडू। तो आम्हाला म्हणजे त्यांनी आमच्या पूर्ण फॅमिलीला त्यांनी भरपूर विश्वासात घेतलं आणि नंतर हे सगळं प्रकरण असं झालं। त्यांनी म्हणजे पूर्ण फसवणूक केलेली आमची। मग हे प्रकरण तुम्हाला नेमकं कधी कळलं? आता हे बाकीचे आता जे सोमनाथ गायकवाड जे बोलले ना, ते माझे
आमच्या घरातले म्हणजे सगळ्यात मोठे बंधू आहेत ते. त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं, त्याच्यानंतर आज आम्ही इथं आलेलो आहे. तुमची नेमकी यात किती जमीन आहे? ते आता त्यांना सगळं माहिती आहे, माझ्या भावांना सगळं माहिती आहे. जास्त मी याच्यामध्ये आजपर्यंत पडलेलं नाहीये, पण इथं आहे एक 4-4.5 एकर जमीन काहीतरी इथे आहे. आणि अशी जे 273 लोक आहेत ते सध्या आहेत काय? हो, ही सगळी 273 लोक मूळ मालक सगळे इथं उपस्थित आहेत. हे उद्या नाही तर परवा सगळे इथं परत सगळेजण उपस्थित होणारच आहे. आज न उद्या सगळे आहेत इथं. त्यांच्यामधले हे सुद्धा आहेत आमचे, हे जे समोर थांबले आमचे काका, हे सुद्धा आहेत त्यांच्यामध्ये. त्यांच्या म्हणजे मालकांमध्येच ते काही त्यांचे. तुमची यात किती एकूण जमीन आहे? माझी 2 एकर 19 गुंठे जमीन. 2 एकर 19 गुंठे. 19 गुंठे. ज्या शीतल आहे त्यांनी तुमच्याकडे सही वगैरे काय घेतली किंवा तुमच्याशी संपर्क साधला होता का? पवारापेठाने घेतले जमीन सोडवण्याच्या संदर्भामधनं. याच्या व्यतिरिक्त काही आम्हाला कल्पना दिलेली नसल्यामुळे आम्ही आहे तसे स्थिर राहिलेलो. आम्हाला काहीच गोष्टीची माहिती नाही दिलेली आणि ती आता पतारो पवार साहेबांच्या मुलासंगती जे काय आता व्यवहार झालेला ते चाललेला. शीतल यांनी तुम्हाला काही पैसे दिले होते का याच्या आधी? हो, 10 सणावाराच्या वेळेस आम्हाला पैसे मिळायचे 10,000 5,000. ते आता जवळ 2007 ते 8च्या आसपास त्यांनी लेखापडी करून ठेवलेलं. त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी कधी संपर्क साधला नव्हता का? त्यांच्याशी संपर्क नाही. त्यांचं ऑफिस सुद्धा पिंपरी चिंचवडला होतं, त्यांचं ऑफिस सुद्धा नाहीये. तिथं चक्कर मारून सुद्धा आम्ही येतो, परंतु तिथं भेटत नाही, काय नाही. ऑफिसच बंद आहे, टाळा मारले. आता तुम्ही आता हे जे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा तुम्ही त्यांना फोन लावलेला का? नाही, फोन वगैरे त्यांच्या काहीच नाहीये, बंदच आहे ना. त्यांचा फोनची कॉन्टॅक्ट वगैरे काहीच नसतं आमच्याकडे. म्हणजे तुम्ही 2006ला त्यांना सहाय्य दिल्या होत्या आणि त्यानंतर हे सगळं घडलेलं आहे. पॉवर ऑफ अटर्नी. म्हणजे तेव्हा तुम्ही त्या पॉवर ऑफ अटर्नीसाठी त्यांना सहाय्य दिल्या होत्या. त्या सहाय्यांचा गैरवापर करून त्यांनी हे सगळं जमिनीचा व्यवहार केला असं. बरोबर. बोला. माझं निवेदन असं आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना माझं निवेदन आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व जे कोण याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करून या प्रकरणाचा जो काही सोक्षमोक्ष लावावा व आमच्या समस्त महार वतनदारांना योग्य ते न्याय मिळवून द्यावा, हीच आमच्या सर्व मुंडवा महार वतनदारांची मागणी आहे. तुमची किती जमीन आहे? माझा याच्यामध्ये मुंडवा सर्वे नंबर 88 हिस्सा नंबर 15 आणि 17 आहे. त्याच्यामध्ये माझी 4.25 एकर जमीन आहे. तुमच्याकडे पण त्या शीतल मॅडमनी सही घेतली होती? हो, आम्ही पण सगळ्यांनी 2006-7 मध्ये पॉवर ऑफ अटर्नी दिली होती. तुम्ही पण त्यांच्याकडे पैसे घेतलेले होते? मग सगळ्यांनी पैसे घेतलेले, चिरीमिरी सगळ्यांनी पैसे घेतलेले त्यावेळेस. पण आम्हाला असं हे केलं होतं की तुम्ही हे जमीन आम्ही तुम्हाला सोडून देऊ आणि तुमच्या संग हा व्यवहार करू, पण हा व्यवहार पूर्ण झालेला नाही. जमीन सोडून द्यायची म्हणजे सरकारकडे ते जमीन सोडून देणार असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. आश्वासन दिलं होतं आम्हाला. त्यांनी सांगितलेलं का सरकारकडे जमीन सोडवणं हे काय सोपं नाही? मग त्यांनी नेमकं काय सांगितलेलं, कसं सोडवणार ते महसूल खात्यातनं सोडून ते रिग्रँड करून नजराना वगैरे भरून सोडून देणार होते. कारण त्यावेळेस आमची बरीचशी लोक अशिक्षित होती, अडाणी होती, ह्या गोष्टीचा फायदा घेऊन. आणि आम्ही पण त्यावेळेस तेवढं कॅपेबल नव्हतो, त्यामुळे त्यावेळेस आमच्या पूर्वजांनी आम्ही या गोष्टी केल्या होत्या. पण आता त्या गोष्टीला 20 वर्ष झाली. आज तागायत त्या गोष्टीचा काही सोक्षमोक्ष लागला नाही, काही लागला नाही आणि हा परस्पर व्यवहार झालेला आहे. हा व्यवहार रद्द व्हावा हीच आमची मागणी आहे. आता तुमची पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे की आता तुम्ही काय करणार? आता व्यवहार तर झालेला आहे, जमीन त्यांच्या नावावर झालेला आहे. हा व्यवहार रद्द करण्यात यावा, रद्द करून मूळ मालकांना ही जमीन परत देण्यात यावी. जर व्यवहार रद्द नाही झाला, जमीन मूळ मालकांना परत देण्यात नाही आली, उद्या आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत, तीव्र आंदोलन करणार आहोत आणि आत्मदहन देखील करणार आहोत. ही आमची भूमिका आहे. या प्रकाराची सर्व जबाबदारी शासनाची असेल. मग त्यापुढे त्या जे शीतल मॅडम आहेत त्यांच्यात आणि तुमच्यात नेमकं हा व्यवहार जो 2006 साली त्यांनी सांगितलेलं की तुमच्या जमिनी आम्ही सोडवून घेतो, त्यात नेमकं मध्यस्थी कोण होतं का? मग मध्यस्थी एजंट लोक होते, काही कामं करत होते ते, त्याच्यामुळे ते बंडू मोरे म्हणून एक होता, तर त्यांच्याकडनं ते जे काय कामं करून घ्यायचे तर ते आमच्यापर्यंत येत होते. शीतल मॅडम तर काय स्वतः येत नसल्यामुळे आम्हाला काय सांगू शकत. सर्व काय ते हकीकत आम्हाला मधली माणसं
एजंट सांगत होते. ओके. हा, आणि त्यांनी ते लिखापडी वगैरे करून आमच्याकडनं लिहून घेतलं आणि आमच्या नावावरती म्हणून ते चेक वगैरे काढायचे. काय चेक हे सगळे चेक आहे ना बंडू मोरे म्हणून जे होते ना त्यांचे एजंट होते. ते यायचे आमच्याकडे आणि आमची चांगली ओळख वगैरे झाली होती. घरगुती टाईप त्यांनी त्यांच्या संग ओळख झाली, रिलेशन चांगलं त्यांनी आमच्याशी बनवलं होतं. मग ते यायचे की गायकवाड तुम्हाला एवढ्या एवढ्याचा चेक मिळेल दिवाळीमध्ये. मग चेक पण असे काय मोठे नाही, 10,000 5,000 असे आम्हाला चेक ते काढून द्यायचे. मग त्या हिशोबाने ते कुठं सहाय्या घ्यायला बोलवायचे, कधी कुठल्या हॉटेलला बोलवायचे, नाश्ता वगैरे करायला बोलवायचे. आणि हे आमची कसे त्या टायमाला परिस्थिती पण नसायची, मग आमचे लोक लगेच जायचे. नाही का 15 वर्ष झालं त्या गोष्टीला, 15 ते 20 वर्ष झाले. त्याच्यानंतर आले नाही, बोलले नाही, काहीच नाही, माहिती नाही. 15 ते 20 वर्षामध्ये ना, 15 ते 20 वर्षामध्ये जवळपास ते कोण आलेच नाही आमच्याकडं. मग ते पण म्हणलं की बाबा या जमिनीचं चाललंय काय, घेणं देणं नाही, जे ते आपल्या आपल्या कामाधंद्याला लागले. पण हे लोकांनी ना ह्याच्यातली जो मध्यस्थी म्हणजे बंडू मोरे जे होता आमच्या म्हणजे पूर्ण गायकवाड जेवढी पूर्ण फॅमिली सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये फक्त बंडू मोरेच होता. बरोबर ना? बंडू मोरे फक्त आमच्या सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि त्याच्यातली सर्व माहिती, त्या व्यवहाराची सर्व माहिती आमच्यापेक्षा जास्त बंडू मोरेंनाच माहिती आहे. आणि बंडू मोरे आता त्यांच्याकडे बरेच वर्ष नाहीत, पण मध्यंतरी नाही त्यांच्याकडे वाटतं, कारण मध्ये ऑफिसला जाऊन आले ना तर तिथलं ऑफिसही त्याच्यामध्ये बंद झालेलं. ऑफिस वगैरे बंद आहे. पिंपरी चिंचवडला त्यांचं ऑफिस होतं, ते ऑफिस पण आता बंद आहे. बंडू मोरे त्यांच्याकडे कामाला होते, ते राहायला कुठं विश्रांतवाडी का वडगाव श्री एरियामध्ये होते. पण आता त्यांचा पण आमच्याशी कधी कॉन्टॅक्ट नाही, तिथून पुढं काय नाही. पण हा जो पूर्ण व्यवहार आहे याची संपूर्ण माहिती एकमेव माणूस फक्त बंडू गायकवाड यांना सर्व काही माहिती. बंडू मोरे ना यांना इथलं सर्व माहिती, कारण तेच मेन एजंट होते. आता इथं बाकीचे लोक काय सांगतील किंवा त्याच्यावर बिल्डर काय सांगतील किंवा बाकीचे पार्क पॉवर वगैरे जे कोणी काय सांगेल यांच्याच काहीच नाही. पण सर्व प्रकरणाची माहिती फक्त बंडू मोरे यांना पूर्णपणे माहिती, कारण हे 270 जणांना ते भेटलेले. ओके. म्हणजे सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ना, सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये एकमेव माणूस म्हणजे बंडू मोरे. त्यांनी त्यांच्या कार मध्ये घेऊन आम्हाला जायचे, कधी गाडीमध्ये घेऊन जायचे, कधी आम्हाला ऍड्रेस सांगायचे की आमच्याकडे तुम्ही या, तुम्हाला या ऑफिसला यायचं. एकदा आपल्याला विश्रांतवाडीच्या ऑफिसला पण आम्हाला बोलवलं होतं की तिथे या तुम्ही, विश्रांतवाडीला ऑफिस नाही, हॉटेलला बोलवलं होतं. तिथे एक मिटिंग झाली, तिथं नाश्ता वगैरे करून आम्हाला एक 10,000 त्या टायमाला चेक देण्यात आले. त्याला पण बरेच वर्ष झाले. मग या सगळ्या प्रकरणामध्ये संपूर्ण माहिती फक्त बंडू मोरेला सर्वात जास्त माहिती आहे त्याच्यातली, तो व्यवहार त्यांना सगळं माहिती, तेच तुम्हाला ते सांगते. पण ते आता कुठे आहेत ते आम्हाला पण माहिती नाही. त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे असेल नाही, की तुमच्याकडे असेल किंवा माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला नक्कीच देईल. माझ्या घरी असेल बहुतेक त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, तर तो मी काढून तुम्हाला देईल. आपण पाहू शकता जे महार वेतनातील जे मूळ मालक आहेत त्यांचे आक्रमक पवित्र आहे, ते आता आंदोलन करण्याच्या भूमिकेत देखील आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करू असं आश्वासन दिलं आहे. हे जे मुद्दे आहेत ते गंभीर असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होतं हे आपण पाहूयात. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.